गाईज, कसे आहात? गुड मॉर्निंग. बरेच असाल. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि मी आता निघाले ऑफिससाठी. आज ऑफिसला जाता जाता आज वातावरण खूप छान होतं, असं एकदम सुंदर असं व्ह्यू येत होतं म्हणून पटकन व्हिडिओ काढला. आणि त्या व्ह्यूला बघून मला थोडं एकदम मस्त वाटलं म्हणून मी पण माझा व्हिडिओ बनवायला लागले. त्याच्यानंतर काय, मग ऑटोमध्ये बसलं. ऑटोसाठी पण वेट करावं लागलं. नंतर विठ्ठलवाडी स्टेशनला उतरून मस्त जात होते. आज खूपच सुंदर वातावरण असं होतं. नंतर काय, माझी ट्रेन सुटली त्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये. मग आता मी बसलेले आणि आता इथं सगळे लोक असे बसलेले आहेत. पण आत्ता ज्या ट्रेनमध्ये होत्या ना, खूप नेक्स्ट लेवलवाली गर्दी होती. म्हणजे की ट्रेन खूप लेट होत्या आणि ही बघा गर्दी. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे, पहिल्यांदा मी एवढी डेअरिंग केली आहे की डोंबिवलीवाल्यांचा व्हिडिओ काढायचा चढताना. आणि बापरे, तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये. आणि माझा हात पण असा कापत होता, म्हणजे माझा फोन पडला ना, संपलं मग सगळं. बघा, त्या तर आंटीबाई फुल ऑन फायर होती. पूर्ण तिथून आम्हाला ढकलत होते आतमध्ये आणि मी तर काय पूर्ण दबून गेले. आणि आता व्हिडिओ करायचं म्हटलं, काकी रेडीच होत्या वाटतं. काकी नुसते व्हिडिओला बघते. ते मी फोन फिरवते ना, नंतर परत त्यांचं लक्ष त्या व्हिडिओ करायचं. म्हणजे की त्यात एकदम रेडीच होत्या, पोज पण देत होत्या. मग काय, उतरले फायनली. त्या गर्दीमधून मी इथं उतरले आहे आणि आता मी रिक्षात बसले. रिक्षात बसल्याच्या नंतर माझा हाल एवढा खराब झालेला होता ना, आणि त्यात मला पोळीने एवढा त्रास दिला आहे. मग काय, आता मी आले, ऑफिसच्या खाली होते. मग जात होते मस्त. इथला व्ह्यू ना एकदम सुंदर वाटतो आणि सूर्याचा प्रकाश जो पडतो ना, एकदम मस्त वाटतं. त्याच्यामध्ये मी थोडासा माझा व्हिडिओ काढला, पण त्याच्यात पण माझीच फोडी चांगली चमकत होती. माझा चेहरा तर एकदम खराब झाला आहे. आणि मग काय, आज लिफ्टमध्ये तर जास्त कोण नव्हतं म्हणून मस्त एकदम व्हिडिओ काढला. आणि ते लाईटीमुळे एवढा ग्लो, वही वाव. चला मग इथंच एंड करूया आपल्या ब्लॉगचं. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडलं तर नक्की लाईक करा. बाय.